नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ क्रमांक 4 विद्युतधारेचे परिणाम। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युतधारा ज्यावेळेस किंवा विद्युत ऊर्जा ज्यावेळेस परिपथामधून जात असते त्यावेळेस तिचं उष्णतेमध्ये कसं रूपांतर होतं हे आपण अभ्यासलेलं आहे। आजच्या पाठामध्ये आपण विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत, त्याचा उगम कसा होतो हेही अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, असं उत्तर आहे पहा, विद्युत परिपथात विद्युतरोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते। काय होतं, विद्युत जो परिपथ आहे त्याच्यामध्ये विद्युतरोध जोडला की विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते आणि यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणतात। ते विद्युत परिपथामध्ये कुठलाही रोध जोडला तरी विद्युतधारेमुळे त्या विद्युतरोधामध्ये उष्णता निर्माण होते, यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणतात। आता त्याचा उगम कसा होतो पहा, धातुरूप वाहकाच्या टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता, धातुरूप वाहक म्हणजे थोडक्यात वायर, आपल्या घरामध्ये जी वायर असते त्या वायरला धातुरूप वाहक म्हणायचं। तर या धातुरूप वाहकाच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातील मुक्त इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे गतिमान होतात। ज्या वेळेस वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केलं जातं त्यावेळेस त्या वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन काय करतात तर कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे गतिमान होतात, म्हणजे जायला सुरुवात होते। परिणामी वाहकात विद्युतधारा निर्माण होते। या इलेक्ट्रॉनचा वाहकातील अणूंवर व धन आयनांवर आघात होतो। प्रत्येक आघाताच्या वेळी इलेक्ट्रॉनच्या गतिज ऊर्जेच्या काही भागाचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते। म्हणजे हा आघात करतात, हे जे गतिमान इलेक्ट्रॉन आहेत, हे गतिमान इलेक्ट्रॉन काय करतात, त्या वायरमध्ये किंवा त्या वाहकामध्ये असणारे इतर जे अणू आहेत त्या अणूंवर आणि धन आयनांवर आघात करतात जात असताना किंवा आघात होतो। आणि मग ज्या वेळेस आघात होतो त्या वेळेस इलेक्ट्रॉनच्या गतिज ऊर्जेच्या काही भागाचं उष्णता ऊर्जेत रूपांतर होतं। म्हणजे इलेक्ट्रॉनच्या अंगी कोणती ऊर्जा असते, गतिज ऊर्जा असते, आणि ह्या गतिज ऊर्जेच्या काही भागाचं उष्णता ऊर्जेत रूपांतर होतं। परिणामी वाहकाचं तापमान हळूहळू वाढत जाते आणि हा विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उगम आहे। आता या ठिकाणी ही कर्सरवर लक्ष ठेवायचं, धातूची तार आहे किंवा याला आपण काय म्हणतो, वायर असं म्हणतो पहा, आणि याच्यामध्ये हे असलेले मुक्त इलेक्ट्रॉन आहेत। या वाहकाच्या दोन टोकामध्ये ज्यावेळेस विभवांतर प्रयुक्त केलं जातं त्यावेळेस हे जे मुक्त इलेक्ट्रॉन आहेत, हे मुक्त इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडं गतिमान होतात। आणि मग गतिमान झाल्यानंतर हे गतिमान जे इलेक्ट्रॉन आहेत हे यांच्या मार्गात येणारे इतर अणू असतील किंवा धन आयन असतील यांच्यावरती काय होतात, आदळतात। आणि ज्यावेळेस आदळतात त्यावेळेस त्यांच्या अंगी असलेल्या गतिज ऊर्जेचं काही प्रमाणामध्ये उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळं या वाहकाचं तापमान काय होतं, वाढतं। म्हणजे औष्णिक परिणामाचा असा हा उगम आहे।
आता याचे काय व्यवहारामध्ये उपयोग पण आहेत पहा. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचे इतर काही आपल्याला उपयोग किंवा आपल्या घरामध्ये याच्यावर चालणारी जी काही उपकरणं आहेत, विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर आधारित घरात वापरण्यात येणाऱ्या 6 उपकरणांची नावं लिहा असा तुम्हाला प्रश्न सांगितलेला आहे पहा. विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर आधारित घरात वापरण्यात येणाऱ्या 6 उपकरणांची नावे लिहा किंवा विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचे व्यावहारिक उपयोग सांगा. तर याचं उत्तर आहे पहा, विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर आधारित आपल्या घरामध्ये जी काय उपकरणं आहेत त्यामध्ये पहिले जे आहे ते आहे विद्युत शेगडी. पहा, घरामध्ये आपल्या विद्युत शेगडी असते आणि ही विद्युत शेगडी कशावरती चालते तर विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावरती चालते. त्यानंतर विद्युत इस्त्री ही सुद्धा विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावरच चालते. ओव्हन असेल, त्यानंतर विद्युत टोस्टर असेल, विद्युत जलतापक गिझर असेल किंवा हीटर असेल, बॉयलर असेल, हे देखील विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावरच चालतं. विद्युत किटली, त्यानंतर वितळतार म्हणजे फ्यूज, याचं कार्य देखील विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावरच आधारित आहे. आता याशिवाय याचे काही व्यावहारिक उपयोग पण आहेत. विद्युत दिवा म्हणजे बल्ब, आपल्या घरामध्ये जो बल्ब असतो त्याचं काम देखील विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावरच चालतं. विद्युत भट्टी, त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये झाडकाम करतात पहा, सोल्डरिंग करण्यासाठी विद्युत धारेचाच औष्णिक परिणाम वापरला जातो. जोडकाम करणे, वेल्डिंग करणे, कर्तन करणे म्हणजे कापण्यासाठी, गॅस कटर वगैरे आपण ऐकलेलं असेल तर त्या ठिकाणी विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचाच उपयोग केला जातो. त्यानंतर वेधन म्हणजे छिद्र पाडण्यासाठी. शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापणारी प्लॅटिनमची तार गरम करण्यासाठी. शस्त्रक्रिया करत असताना म्हणजे ऑपरेशन करत असताना शरीराचे काही स्नायू कापावे लागतात आणि हे स्नायू कापण्यासाठी अतिशय धारदार अशी शस्त्र लागतात. तर या शस्त्रामध्ये ही प्लॅटिनमची तार एक वापरली जाते, कारण ती गरम झाल्यानंतर ती अतिशय तीक्ष्ण अशी तिला धार असते आणि त्याच्या साहाय्याने आपल्या शरीराचे काही स्नायू आहेत ते कापले जातात. आता या घटकावरच आधारित 2 प्रश्न आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे लघु परिपतन म्हणजे काय. इंग्लिशमध्ये याला शॉर्ट सर्किट असं म्हटलं जातं आणि त्यामुळं काय होऊ शकतं पहा. किंवा त्याच्यावरती असाही प्रश्न विचारला जातो, लघु परिपतन कशाने निर्माण होते, त्याचा काय परिणाम होतो. तर याचं उत्तर आहे उघडी वीजयुक्त तार. तार म्हणजेच वायर, उघडी म्हणजे ज्याच्यावरती प्लॅस्टिकचं आवरण नाही किंवा विसंवाहक आवरण नाही, अशी उघडी वीजयुक्त तार आणि उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते पहा. म्हणजे लघु परिपतन होतं म्हणजे नक्की काय होतं. उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघु परिपतन म्हणतात. यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळं परिपथात आग लागू शकते पहा. याच्यामुळं आग ही लागू शकते. कधी कधी तुम्ही ऐकलं असेल पहा, शेतामध्ये असलेला जो काय ऊस आहे तो शॉर्ट सर्किट होऊन त्याने पेट घेतला किंवा जळाला. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं तर शेतामधून
अशी तटस्थ तार आणि वीजयुक्त तारा गेलेल्या असतात आणि त्यांचा प्रत्यक्ष परस्परांना संपर्क झाला की त्यातून प्रचंड प्रमाणामध्ये विद्युतधारा वाहू लागते आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळं परिपथात आग लागू शकते. त्यानंतर या घटकावरती दुसराही प्रश्न विचारला जातो, तोही अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, अतिभार म्हणजे काय? अशी परिस्थिती केव्हा निर्माण होते? त्यामुळे काय होऊ शकते आणि ही परिस्थिती टाळण्यासाठी काय करावं? तर याचं उत्तर आहे पहा, अतिभार म्हणजे ओव्हरलोडिंग, म्हणजे परिपथातून क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त विद्युतधारा वाहणे होय. म्हणजे कोणत्याही परिपथाची क्षमता ठरलेली असते, पण त्या ठरलेल्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त विद्युतधारा त्या परिपथातून वाहणं म्हणजे अतिभार होय. आता हे अतिभार केव्हा होऊ शकतो, म्हणजे अशी स्थिती केव्हा निर्माण होऊ शकते? विद्युत हीटर असेल, ओव्हन असेल, इस्त्री असेल, गिझर असेल, अशी जास्त विद्युत शक्तीची अनेक विद्युत उपकरणे एकाच वेळी सुरू केल्यास अतिभार होण्याची शक्यता असते. अतिभारामुळे आग लागण्याची शक्यता असते. म्हणजे जी जास्त विद्युत शक्तीची उपकरणं आहेत, याच्यामध्ये विद्युत हीटर असेल, ओव्हन असेल, इस्त्री असेल किंवा गिझर असेल, अशी जास्त विद्युत शक्तीची अनेक विद्युत उपकरणं एकाच वेळी सुरू केली तर अतिभार होण्याची शक्यता असते. अतिभारामुळं आग लागण्याची शक्यता असते. आता ही परिस्थिती टाळण्यासाठी काय करावं? तर ही परिस्थिती कशामुळे उद्भवलेली आहे ते करायचं नाही. तर ही परिस्थिती टाळण्यासाठी जास्त विद्युत शक्तीची अनेक उपकरणे एकाच वेळी सुरू करू नयेत किंवा एकाच परिपथामध्ये जोडू नयेत. आता त्यापुढे एक प्रश्न असा येतो पहा, की वितळ तारेमध्ये विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात ते सांगा. आता वितळ तार म्हणजे फ्यूज तुम्ही पाहिला असेल पहा, विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युत धारा जाऊन त्यांचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळ तार जोडतात. वितळ तार म्हणजे फ्यूज. आता हा फ्यूज कुठं जोडलेला असतो? तर विद्युत उपकरणामध्ये हा फ्यूज जोडलेला असतो पहा. आणि तो कसा जोडलेला असतो? एकसर पद्धतीनं जोडलेला असतो. तो कशासाठी जोडलेला असतो? तर विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्या उपकरणाचं आणि त्या परिपथाचं नुकसान होऊ नये यासाठी ही जी काही वितळ तार आहे, ही वितळ तार एकसर पद्धतीनं जोडतात. आता ही तार कशापासून बनवलेली असते? तर ही जी तार आहे, ही तार कमी वितळणांक असलेल्या, कमी वितळणांक म्हणजे कमी तापमानावर वितळणारे जे काही संमिश्र आहे, उदाहरणार्थ शिसे व कथील यांचं जे काही संमिश्र आहे, यांच्या संमिश्रापासून ही वितळ तार बनवलेली असते. आणि त्या परिपथामधून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास किंवा उपकरणामधून जर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास ती जी तार आहे वितळ तार, त्या वितळ तारेचं तापमान एवढं वाढतं की ती वितळून परिपथ खंडित होतो. परिणामी परिपथ व उपकरण या दोघांचंही संरक्षण होतं. म्हणजे या ठिकाणी या वितळ तारेमध्ये विद्युतधारेचा जो काय औष्णिक परिणाम आहे त्याचा उपयोग केलेला असतो. ही तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्रापासून बनवलेली असते. म्हणजे शिसा आणि कथील या संमिश्राचा उपयोग करून ही वितळ तार बनवलेली असते आणि हिचा वितळणांक कमी असतो. ज्यावेळेस परिपथामधून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागते त्यावेळेस तारेचं तापमान एवढं वाढतं की ती वितळून परिपथ खंडित होतो. परिणामी परिपथ व उपकरण यांचं संरक्षण होतं. आता ही जी वितळ तार असते
ती पोर्सिलिनसारख्या पदार्थापासून बनवलेल्या खोबणीत बसवलेली असते. ही वितळतार कुठं असते तर पोर्सिलिनसारख्या रोधक पदार्थापासून बनवलेल्या खोबणीमध्ये, आणि या कार्ट्रेजवरती वितळतारेची क्षमता छापलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण विद्युतधारेचा जो काय औष्णिक परिणाम आहे त्याची व्याख्या अभ्यासली, त्याचा उगम अभ्यासला, त्यानंतर आपल्या घरामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावरती चालणारी जी काय उपकरणं आहेत त्यांची नावं अभ्यासली, त्यांचे व्यावहारिक उपयोग अभ्यासले. लघुपरिपतन म्हणजे काय, अतिभार म्हणजे काय, आणि वितळतारेमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात हे अभ्यासलेलं आहे.